मी ज्यावेळी राजकारणामध्ये आलो त्यावेळी असं म्हणायचो की रत्नागिरीचं बारामती झालं पाहिजे, बारामतीसारखा विकास रत्नागिरीचा झाला पाहिजे. पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय घडली ती देखील सांगतो. 2 महिन्यापूर्वी बारामतीचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री रत्नागिरी शहरामध्ये नक्की विकास काय झाला आहे हे बघण्यासाठी रत्नागिरीमध्ये आले होते. हे सगळे आशीर्वाद तुमचे आहेत आणि म्हणूनच रत्नागिरी एवढ्या ताकदीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकलो. आणि हे सगळं विद्यार्थ्यांसाठी केलं आहे, सगळं भावी पिढीसाठी केलं आहे. मगाशी नासाचा उल्लेख कोणीतरी केला, तुम्ही नासाचा उल्लेख केला. मला अजून एक पालकांना आवाहन करायचं आहे. देशाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यातनं माहिती घ्या आणि गरिबांची मुलं शासनाच्या पैशावर अमेरिकेमध्ये जातात का हा उपक्रम आहे का बघा. तो जर तुम्हाला सापडला तर फक्त रत्नागिरीमध्ये सापडेल, देशाच्या दुसऱ्या कुठच्याही शहरामध्ये सापडणार नाही. आणि एवढा आनंद होतो ज्यावेळी 30 मुलांच्या पालकांना मी दरवर्षी भेटतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव असता की माझा मुलगा अमेरिकेला निघाला आहे, माझी मुलगी अमेरिकेला निघाली, माझ्या आयुष्यात मी कधी अमेरिकेला गेलो नसतो, माझ्या मुलीला किंवा मुलाला पाठवू शकलो नसतो, हा भाव जो त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो त्याच्या पलीकडचं मोठं पद उदय सामंतला अजिबात नको आहे. आणि हेच करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणानं रत्नागिरी शहरामध्ये केला. त्याच्यामुळे मुलांचं भवितव्य हे आमचं भवितव्य आहे. आता मुलं देखील किती तयारीची आहेत बघा. मी चॉकलेट देत होतो आणि खिसा पुढं करा म्हणून सांगत होतो. एक शौर्य नावाचा मुलगा आहे, कुठं आहे, त्यानं बघितलं आणि पॅन्टीचा खिसा पुढं गेला. त्यानं ओळखलं की हा जो कोण माणूस आलेला आहे नाही राजकारणात मोठा होईल याची मला भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे त्यानं ओळखलं की हा माणूस काहीतरी चॉकलेट देतोय आणि ती छोट्या खिशामध्ये घेतली तर 4-5च येतात, मोठ्या खिशामध्ये घेतली तर 10-15 येऊ शकतात. म्हणून त्यानं शर्टाचा खिसा बाजूला ठेवला आणि माझ्याकडे पॅन्टीचा खिसा केला. हे देखील प्रावीण्य असलेली मुलं रत्नागिरीमध्ये आहेत. पण त्याच्यापासून मला धोका काहीच नाही, पण आता तो पहिलीत आहे. पण अशी मुलं मी त्याचं चांगल्या अर्थानं कौतुक करतो. त्यानं कदाचित त्याला मी हे सांगतो हे कळत पण नसेल, पण मी विनोद म्हणून सांगितलं. पण अशी चांगली मुलं आपल्याला सगळ्यांना शाळेत मिळालेली आहे. मला आता किशोर मोरे विचारत होते की तुम्ही कितव्या साली पहिलीमध्ये गेला. माझी पहिलीची जर तुम्ही कार्यप्रणाली बघितली तर माझे आईवडील चांगले सांगतील. मी जास्त वेळ शाळेच्या बाहेर रडत असायचो आणि हे वडिलांना कळायचं. वडील रागारागाने यायचे, 2 फटके द्यायचे, परत मी तासभर आत बसायचो. ते गेले की परत बाहेर यायचो. हा 1981चा काळ होता. पण मी शिक्षकांना आणि पालकांना धन्यवाद देतो की 10वीमध्ये आज 186 विद्यार्थी आलेत, पण एकही मुलगा रडला नाही. हे खऱ्या अर्थानं शिक्षकांचं मेरिट आहे. म्हणजे या शाळेमध्ये आल्यानंतर, त्या दामले विद्यालयामध्ये आल्यानंतर माझ्यापेक्षा माझ्या मुलाची किंवा मुलीची काळजी नगरपालिका आणि शिक्षक चांगल्या पद्धतीने घेईल हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला आहे. आणि म्हणून या दामले विद्यालयाला काही कमी पडू देणार नाही हा देखील शब्द माझा आहे. काल मला कळलं, दादा त्या मिटिंगला होते, काल मला कळलं नगरपालिकेच्या CEOना देखील मी फोन केला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी रत्नागिरीचा राजा या एका संस्थेचा अध्यक्ष आहे. आणि काल मला कळलं माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलं की 10 शिक्षकांना दामले विद्यालयाच्या, बरोबर ना, बालवाडी विभाग हा श्री रत्नागिरीचा राजा मंडळाकडनं चालवला जातो. आणि ते भाग्य काय असावं. मी काल म्हणजे पहिल्यांदा मिटिंग घेतली, दरवर्षी घेतो तशी. आणि म्हणून मला रत्नागिरीकरांना सांगायचं की जे रत्नागिरीच्या राजाचं गणपतीचं मंडळ आहे त्याचा आशीर्वाद देखील दामले विद्यालयावर आहे. 10 शिक्षकांचा पगार गेले वर्षभर, किती 2 वर्ष दामले विद्यालयाच्या शिक्षकांचा पगार हे रत्नागिरीच्या राजा मंडळ करतं आणि त्याचा मी अध्यक्ष आहे. याचं मला नक्की भाग्य आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि म्हणून या दामले विद्यालयातनं अनेक काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आताच मला आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं की याच शाळेप्रमाणे मला 2 नंबरची शाळा करायची आहे. तिचा आकडा 2 नंबरचा जरी असला तर ती शाळा 1 नंबरची असली पाहिजे, बरोबर आहे ना. कारण या रत्नागिरीतल्या शाळा देशाला बघायला मिळतील. मी देशाचं सांगतो, मी काम करताना देशाच्या नकाशा डोळ्यासमोर ठेवून करतो आणि पत्रकारांना पण सांगतो की 2 वर्षानंतर रत्नागिरी शहरामध्ये देशातला जो माणूस येईल तो असं सांगून जाईल की देशामधलं सगळ्यात छोटं शहर आणि सुंदर शहर आणि देखणं शहर जर कुठं असेल तर ते रत्नागिरी शहर आहे. जगाच्या पातळीवर असं शहर कुठं नाही. शैक्षणिक सुविधा आपण निर्माण केल्या,
क्रीडा संकुलं आपण तयार करतोय, व्यायामशाळा आपण तयार करतोय. एवढंच नाही तर ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील स्मार्ट आपण तयार करतोय, जेणेकरून या मुलांचा पट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील वाढला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचे मंत्री शालेय शिक्षण विभागाचे दादा भुसेंचं देखील मी मनापासून कौतुक करतो की अशा पद्धतीचा घरगुती कार्यक्रम करून, अशा पद्धतीचा कौटुंबिक कार्यक्रम करून ही पहिलीतली मुलं देखील आमच्याच घरातली आहेत, आमच्याच कुटुंबातली आहेत. आम्ही त्यांना शासन म्हणून ट्रीट करत नाही, तर आम्ही त्यांना कुटुंब म्हणून ट्रीट करतो, असं दाखवण्यासाठी हा जो अतिशय ऐतिहासिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या स्तरावर सुरू झालेला आहे, त्याबद्दल दादा भुसे साहेबांना देखील धन्यवाद देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.